आणि आज आम्ही चाललेलो आहे जुन्नरला, जो की आपला सगळ्यात फेवरेट भाग आहे ट्रेकिंगसाठी. नाईट राईड म्हटल्यावरती कसं असतं, लो विजिबिलिटी असल्यामुळं थोडंसं कंट्रोलमध्ये राहून गाडी चालवावं लागते. कंट्रोल असंच 2-3 पदरी रस्ता असला पाहिजे, 2-3 लेनचा. कसं आहे, गाडी चालवायलाही मजा येते. पण 50 किलोमीटरचा प्रवास जवळपास संपवलेला आहे. अजून आपल्याला 60 किलोमीटर इतका प्रवास करायचा आहे. चहा आहे, तुम्ही पाहताय का, तांबडं फुटलेलं आहे. कसं व्हायचं शन्या. आणि त्यात गुगल असलं फिरवा लागला आहे, डोकंच फिरायला लागला बघ माझा तर. अँड मित्रांनो, वेलकम बॅक टू जुन्नर. आता थोडं गारटल्यामुळं सायलेन्सरला हात. तर मित्रांनो, हा आहे समोरचा चावंड किल्ला. जीवधनवरती व्हॅली क्रॉसिंग ही आपल्याला भेटतं का पाहावं. अरे ह्यो काय नानाचा अंगठा आला वाटतं. क्वाक 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 क्वाक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही चाललेलो आहे जुन्नरला, जो की आपला सगळ्यात फेवरेट भाग आहे ट्रेकिंगसाठी. खूपच सुंदर किल्ले, खूपच सुंदर धबधबे, व्हॅली जुन्नरमध्ये आपण पाहिलेला आहे. लास्ट ब्लॉग पण आपण निमगिरीचा आपण जुन्नरसाठीच केलेला. निमगिरीनंतर बरेच दिवस झाले कुठेही आपण गेलेलो नाही. तर आज आपण पुन्हा निघालेलो आहे, आणि तेही आपण एकटेच निघालेलो आहे. मला ॲक्च्युली नाणेघाटापासून आहे ना, तो जो नानाचा अंगठा आहे तिकडनं मला पाहायचं आहे सनराईज. मला वाटत नाही आज तर आपल्याला तो बघायला भेटेल म्हणून, कारण 4:30 वाजलेले आहेत. 4 वाजता निघण्याचा प्लॅन होता आणि जेमतेम 7 वाजेपर्यंत आपण तिकडे पोहोचू असा एक छोटासा अंदाज होता. पण तो अंदाज चुकतो की काय असं वाटतं, आणि वाटणं साहजिकच आहे. 4:30 वाजलेले आहेत, आपल्याला जाण्यासाठी मिनिमम 3 तास लागतील. प्लीज गॉड, आपल्याला सनराईज पाहायला भेटायला पाहिजे. फिरताना सनराईज आणि सनसेटची मजाच काही वेगळी असते बरं का. थंडीचा प्रभाव वाढत चाललेला आहे, म्हणजे जेमतेम 2-3 दिवसा अगोदरपासून थंडी चालू झालेली आहे. ऑक्टोंबर हीट संपली, म्हणजे आपण ऑक्टोंबरच्या जवळपास एंडमध्ये आहोत आता. सकाळ सकाळी निघल्याचा एक फायदा देखील असतो बरं का, काही आपल्याला ट्रॅफिक फेस करावं लागत नाही. नाहीतर हे जर आपण दुपारी निघालं, तशी झोप होणे देखील गरजेची आहे, पण ऑप्शन नाही आपल्याकडे. आपण फक्त 1 तासाची जेमतेम 1 ते 1.5 तासाची झोप करून आपण निघालेलो आहे. आपल्याला जास्त झोप देखील मिळालेली नाही आहे आज. सकाळचे 4:30. एकदा आपण नाशिक हायवेला भेटलो ना, आपण सुसाट निघू, सुसाट. आपल्याला पाहिजे फक्त हायवे, जो की आपल्याला कुठेही बम्स खड्डेज नसतील असे हायवेज. पण असं असूच शकत नाही, कधीच नसणार. आणि ते तर भारतात ओहो कधीच नाही. मस्त चंद्रकोर कसा आलेला आहे पहा. एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती जशी चंद्रकोर असते ना, तशी 1 नंबर मस्त असा चंद्र दिसत आहे. तुम्हाला कॅमेरामधून दिसत आहे की नाही मला माहिती नाही. आज 1-1.5 वाजता रात्री झोपलेलो
तेव्हा विचार आला की 2 वाजताच आपण निघावं, अर्धा तास रेस्ट करून. पण नंतर थोडं डाटा ह्याचं काम होतं, डाटा आपण सॉर्टिंग करत बसलो. त्यानंतर 2:30 वाजले. 2:30 नंतर आपण 3:30 वाजेपर्यंत झोपलो 1 तास. आणि 2:30-3:30 नंतर उठल्यानंतर आपण निघण्याची तयारी सुरू केली पूर्णपणे. आणि 4:30 वाजता आपण निघालो आहे. आणि मला वाटत नाही आपण 7:30पर्यंत तरी काही पोहोचू म्हणून. पण पाहू. आपल्याला टी ब्रेक ही घ्यायचं आहे. अजून कसा सुमसान रस्ता दिसतो नाही का. एव्हरीवन इज इन साखर झोप. तर मित्रांनो, आता आपण लागलेलो आहे नाशिक हायवेला. इकडून नाणे घाट अजून 90 किलोमीटर आहे. आणि 90 किलोमीटरचा हा प्रवास कसा होतो ते पाहूया आपण. आपल्याला पण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा प्रवास करायचा आहे. आणि लो विजिबिलिटी नाईट राईड म्हटल्यावरती कसं असतं, लो विजिबिलिटी असल्यामुळं थोडंसं कंट्रोलमध्ये राहून गाडी चालवावं लागते, कंट्रोल होते. आणि तसं पण मी काय एवढा फास्ट नाही चालवत. 80-90 मॅक्स, 100 कधी तरी. हे समोरून जे गाड्या येत आहेत ना मित्रांनो, त्याच्यामुळं डोळ्यावरती अशी चमक पडते की एक काही मिली सेकंदासाठी नाही का आपल्याला आपल्या समोरचं दृश्य दिसेना असं होतं. असंच 2-3 पदरी रस्ता असला पाहिजे, 2-3 लेनचा. कसं आहे, गाडी चालवायलाही मजा येते. 2 लेनमध्ये मजा नाही येत तेवढी. 3 लेनमध्ये सुपर मजा येते, सुपर. बघा ना मित्रांनो, विजिबिलिटी किती लो आहे ना नाईटला. त्यासाठीच गाड्या नाही चालू वाटत मला. म्हणजे आवडतं चालवण्यासाठी, पण लो विजिबिलिटी असल्यामुळं थोडंसं मनात नाही का धाक-धूक असं होऊन जातं. आपण पण असे 4 फॉग लाईट लावले पाहिजे आपल्या बाईकला नाही का. आता सध्याला तरी सिंगल फॉग लाईटवरतीच चालू आहे. असायला पाहिजे पण डबल मजा येते गाडी चालवायला, विजिबिलिटी चांगली असेल तर. बघा ना किती सुंदर हा रस्ता आहे. वा. एकदा आपण राजगुरुनगरच्या पुढे आलो ना, मस्त संपलंच. मग काय आपण पोचलोच जुन्नरला. काय थंडी, आरा खतरनाक. अजून डिसेंबर-जानेवारी यायचं आहे. मी ॲक्च्युली एक स्वेटर पण आणलेला आहे, पण तो घातलेला नाही मी. कारण ऑलरेडी मला घरातनं बाहेर पडताना एवढी हीट जाणवत होती, एवढं स्वेटिंग होत होतं. त्याच्यासाठी मी म्हटलं की इन केस आपल्याला जर लागलीच गरज तर आपण हायवेवरती किंवा जिथे आपण चहा पिण्यासाठी थांबू तिथे आपण चेंज करूया. तर आता आपण पाहूया एखाद्या टपरीसाठी जिथे आपल्याला मस्तपैकी चहा भेटेल. कारण आता हात पण थोडेसे असे गारटले नाही का, त्यासाठी. बऱ्याच दिवसांनी आज आपण निघालो होतो सोलो राईडसाठी, व तेही पहाटे 4:30 वाजता. बऱ्याच वर्षापासूनची सकाळी 6:30 वाजता निघण्याची परंपरा मोडून आज आपण लवकर निघालो होतो. तर मित्रांनो, आता आपण नारायणगावच्या दिशेने जात आहोत. सो आपल्याला एखादी टपरी इथे कुठेतरी भेटेल चहा पिण्यासाठी. आपण नाही ना, आपण एक घोडचूक केली, घोडचूक. जसं आपण हायवेला लागलो ना, ऑलमोस्ट आता 60 किलोमीटर प्लस आपला प्रवास झालेला आहे. तर आपल्याला त्याच्यामध्येच आपल्याला मॅनेज करायला पाहिजे होतं. अरे वा, इथं काय हॉटेल आहे काय? येस आहे ना, हॉटेल आहे वाटत आहे. चहा आहे, चहा आहे. पहाटे लवकर निघण्याच्या घाई गडबडीत हँडग्लोव्ज घेणं विसरलो.
व त्यामुळे राईड करताना बरीच थंड हवा हाताला लागत होती. त्यामुळे हात सुन्न होत होते. कुठेतरी गरमागरम चहा पिण्याची इच्छा होत होती. तर मित्रांनो, आता आपण चहा पिल्यानंतर उर्वरित 40-50 किलोमीटरचा जो प्रवास आहे, 45-50 किलोमीटरचा, तो करण्यासाठी आता आपण निघालेलो आहे. मस्त जाम बेकार थंडी सुटलेली आहे आणि तुम्ही पाहताय का, तांबडं फुटलेलं आहे आणि थोड्याच वेळात सूर्यदेवाचे दर्शन होतीलही. विठ्ठला पांडुरंगा, कोणी कुठनं घेऊन जातं आपल्याला काहीच समजत नाही राव. असं ॲक्च्युली गुगलने असे रस्ते नाही दाखवले पाहिजे. जेव्हा गुगलला आपण एखादं डेस्टिनेशन देतो तेव्हा तो चांगल्या मार्गाने द्यायला पाहिजे. कुठून घेऊन जातोय हा, बाप रे. तो रस्ता काय खराब होता का? गुगलवरती पण फाईन असायला पाहिजे होतं नाही का. तिकडं मागं तांबडं फुटायला लागलं आहे आणि इकडं 40 किलोमीटर अजून राहिला आहे. 1 तास लागतं म्हणतो आहे हा. कसं व्हायचं शन्या. आणि त्यात गुगल असलं फिरवायला लागलं आहे, डोकंच फिरायला लागला बघ माझा. तर हे असे स्पीड ब्रेकर्स असायला पाहिजे, मोठे मोठे, लांबून दिसायलाही पाहिजे ना. अँड मित्रांनो, वेलकम बॅक टू जुन्नर, वा शिवजन्मभूमी. तर मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे किल्ले शिवनेरी, अर्थात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. आपण आपल्याला अर्धा तास थोडंसं अगोदरच यायला पाहिजे होतं इथे, म्हणजे आपण नाणे घाटामध्ये यावेळेस असलो असतो. खूपच सुंदर नजारा आपण नाणे घाटात पाहिला असतं सकाळचं. आणि आपल्याला चावंड आणि जीवधन नाणेघाटसाठी इकडनं सरळ जायचं आहे आणि आपल्याला राईटला आपण माळशेज घाट आणि लास्ट टाईम आपण गेलो होतो निमगिरी, त्यासाठी इकडनं जायचं आहे. हरिश्चंद्रगडसाठी सुद्धा आपण तिकडनं जाऊ शकतो. आणि मागच्या त्याच चौकातून आपण लेफ्ट साईडला किल्ले शिवनेरीसाठी जाऊ शकतो. आणि हे ते उद्यान आहे. इकडूनच आपल्याला किल्ले हडसरही दिसतं आणि त्याच्यामध्ये दिसतं माणिकडोहचा पसरलेला सुंदर जलाशय. आणि तोच हडसर आपण पाहिलेला जेव्हा आपण गणेशखिंड उतरतो निमगिरीला जाताना, तिथून आपण हडसर पाहिलेला. आणि जिकडे आपण गाडी पार्क केली निमगिरीसाठी, तिकडनं आपण किल्ले चावंड आणि माणिकडोह धरण हे सुद्धा पाहिलेलं आपण. तर मित्रांनो, असे 2 रस्ते दिसतात, चावंडला किंवा जीवधनला जाताना शिवनेरीच्या पुढे. तर आपल्याला हा राईट साईडचा मार्ग निवडायचा आहे, उजव्या हाताचा. तर मित्रांनो, असे फलक इकडं लावलेलं आहे. नाणेघाटासाठी पुढून आपल्याला उजव्या हातात जायचं आहे, उजव्या बाजूस जायचं आहे. नाणेघाट हा पुण्यापासून 125 तर मुंबईपासून 163 किलोमीटर अंतरावर पुण्यातील जुन्नरजवळ वसलेला एक पुरातन व्यापारी व ऐतिहासिक घाटमार्ग आहे. मार्गात आपल्याला चावंडवाडी दिसेल, जिथे चावंड किल्ला आहे. काय मस्त थांबलं आहे यार रस्त्याच्या मध्ये. डॉन आता थोडं गारटल्यामुळं सायलेन्सरला हात लावून खूप मस्त वाटतंय. असंच एकदा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो फार पूर्वी, म्हणजे 2017ची गोष्ट असेल. त्यावेळेस डिसेंबर एंड और जानेवारी स्टार्टिंगची थंडी होती आणि पहिल्यांदाच आम्ही बाहेर पडलेलो फक्त स्वेटर घालून.
तर तेव्हा आमच्याकडे होती हिरो पॅशन प्लस, एक गाडी, त्यावरती आम्ही 3 जण, फार मजा आली होती. तर मित्रांनो, हा आहे समोरचा चावंड किल्ला आणि त्याच्यासमोरच आहे माणिकडोहाचा परिसर आणि त्याच्यासमोर आहे हडसर. हडसर कुठे आहे? हडसर मे बी हा हडसर असावा. इकडे असे बोर्डही लावलेले आहेत, किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड, 3 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे हा समोर असलेला किल्ले चावंड. नाणेघाटसाठी येताना मार्गात शिवनेरी किल्ला व चावंड किल्ला तसेच घाटाजवळून दिसणारा जीवधन किल्ला पाहायला मिळतो. आज आपण नाणेघाट पाहिल्यानंतर तिथेच जाणार आहोत. गेल्या वर्षी याच मोसममध्ये म्हणजे दिवाळीनंतर आम्ही किल्ले चावंड केलेला. ऑलमोस्ट 1 वर्ष होत आला त्याला. हा समोर भव्य असा किल्ले चावंड. चावंड किल्ल्यासाठी जाण्यासाठीचा मार्ग हा किल्ल्याला लागूनच आहे, त्याच्या लगतून मस्त अशी रस्त्यात बसल्यात. ही काय टेन्शन नाही, काय नाही, आपली वस्ती आपला राज. वाव, मागून काय सोनेरी किरण येत आहेत, काय सांगू तुम्हाला. चावंड किल्ल्याला तिन्ही बाजूने दरी आहे. तर तुम्ही जीवधनच्या रस्त्यामध्ये किंवा नाणेघाटाच्या रस्त्यामध्ये आलात ना, तर अशी एक कमान आहे जी दाखवते की किल्ले चावंड किंवा प्रसन्नगडसाठीचा जाण्यासाठीचा मार्ग. इकडून जेमतेम 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती पार्किंग आहे आणि तिकडनं सरळ सरळ पायऱ्या आहेत चावंडसाठी. काही अवघड अशी वाट नाही आहे, काहीच नाही आहे अशी. आणि मस्त धुक्याची अशी छोटीशी चादर पसरलेली आहे. पहा इतर कुकडेश्वर एक आहे, जीवधन किल्ला आणि नाणेघाट. वाव, व्हॉट अ व्यू. ओय 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 ओय, किधर जा रही ओय ओय. नाणेघाटाकडे जाताना हे डोंगरांची शृंखला बघा ना कशी भारी दिसते. मस्त तिकडं पण मस्त डोंगर दिसत आहेत आणि मागं तर एवढा सुंदर नजारा होता. ड्रोन उडवायची इच्छा होती माझी फार. मला ते 2 वर्षाखालची राईड आहे ना, थोडीशी अशी धुसर आठवते. जेव्हा मी आणि माझ्याबरोबर तेजस होता, आम्ही 2 जणच आलेलो जीवधनसाठी. आम्ही दोघांनी जीवधन, हडसर आणि अजून एक कोणता तरी होता, एका महिन्यामध्ये 3 गड फिरलेले आहे ट्रेकसाठी. 2022 डिसेंबर मे बी, येस 2022 डिसेंबर. जीवधनवरती व्हॅली क्रॉसिंग ही आपल्याला भेटतं का पाहावं, वानरलिंगी सुळक्यासाठीचा. जर जमलं तर आपण तोही करण्याचा प्रयत्न करू. वाव, काय मस्त नजारे आहेत राव. वा वा, फक्त वा वा वा. चावी काढून घेतलेली आहे आपण. कुठून जायला रस्ता आहे? आपण तिकडनं जाऊया. पाणी आल्यामुळं घसरून पडायचे काम नको आपल्याला.
आय एम नॉट रॉंग ते जीवधन असायला पाहिजे. कारण लास्ट टाईम पण मी आलेलो ना, ते पूर्ण आपल्याला जीवधन फिरून आल्यानंतर दिसतं. म्हणजे त्याला एक वळसा घातल्यासारखं, तोपर्यंत ते दिसत नाही. अरे ह्यो काय नानाचा अंगठा आला वाटतं. हाच जीवधन. या आय न्यू. फक्त मला धोके एकदा बघायला भेटू दे यार. इंद्रवज्र तर मला बघायला भेटत नाही. इंद्रवज्र. वाव. पहिला आपण नाणेघाट पाहूया. हो, नाणेघाट 2 किलोमीटर. घाटघर गाव. माय गॉड. बदक. क्वॅक 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 क्वॅक. वाव वाव. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, एक जो डोंगर मी तुम्हाला दाखवलेला होता आणि तोच मागून समोरून जीवधन, तो हा जीवधन. आपल्याला म्हणजे त्याची हुबेहूब प्रतिकृती जर समोर आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. एक यू टर्न तुम्हाला मारून यावा लागतो किल्ल्यासाठी. पहिला सकाळ सकाळी आपण नाणेघाट आणि दरी पाहूया. त्याच्यानंतर आपण जीवधनसाठीचा प्रवास सुरू करूया. आणि आम्ही आणि तेजसनी आहे ना, त्या पॉईंटवरती गेलो होतो वरती. आणि त्या पॉईंटवरून एक यूट्यूबरही आहे, त्यांनी जंप केलेलं, म्हणतात त्याला पॅराग्लायडिंग. हां, पॅराग्लायडिंग. पण राहतील का गाड्या इकडे? तर मित्रांनो, हा आहे नानाचा अंगठा आणि ह्याचा एक्झॅक्ट मागे आहे हा जीवधन किल्ला आणि हा वानरलिंगी सुळका. सध्याला तेथे हे चालू आहे. आपल्याला टाईम लागेल बहुतेक शक्यतो तिथे जाण्यासाठी. आपल्याला ते भेटेल का नाही व्हॅली क्रॉसिंग सांगता नाही येत. आणि इकडे आहे खाली खोल दरी. खूपच सुंदर अशी खोल आणि खोल आणि खोल दरी. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.